बीडच्या शिरूर तालुक्यातील वडाळी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचं घराजवळून अपहरण करण्यात आलंय। तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा 2 वेळा असाच प्रकार घडलेला होता। त्यावेळी सुद्धा पालकांनी तक्रार केलेली होती, पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आता तिसऱ्यांदा हा प्रकार घडलेला आहे। ही मुलगी घराच्या पाठीमागच्या बाजूला थांबलेली असताना समोरून आलेल्या दोघांनी तिच्या तोंडावरती स्प्रे मारला आणि यानंतर तिला गुंगी आल्यासारखं झालं। त्यानंतर त्या दोघांनी तिला ओढत नेऊन जवळच्या शेतामध्ये बांधून टाकल्याचं तसंच तिचा विनयभंग सुद्धा करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये 2 अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे। मला एका माणसाने मला धमकी दिली की मी संतोष पवार राक्षस बनणार आहे, तू इथून पुढे मला जगून दाखव अशी धमकी देऊन ते माझ्या कमरात लाथा मारून गेले। आणि त्यानंतर माझे चुलते रघुनाथ घोरपडे त्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आले होते। त्यांनी मला पाहिलं त्यावेळेस त्यांनी माझ्या कपड्याची सावरासवर केली, माझे हात सोडले आणि पाय बांधून असताना व्हिडिओ काढला होता। त्यानंतर माझ्या वडिलांना बोलवलं, गाडी करून आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं।